गेले 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 अमोल सर भाजप काँग्रेस आंदोलनाविषयी पुण्यातील भाजप काँग्रेस आंदोलनात आता हिंसक वळण आलेलं आहे। या दगडफेकीत काँग्रेस कार्यकर्ता आणि पोलीस देखील जखमी झालेत। तर या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी फरासा खान पोलीस ठाण्यात जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। फरासा खान पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेसचा ठिय्या आंदोलन आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्याला या आंदोलनात दगडफेक झाली, रक्तबंबाळ झाला। पूजा नाव आहे सर पूजा पूजा आपणच संघर्ष झाले रे। भाजप काँग्रेस आंदोलनात आता हिंसक वळण आलेलं आहे। काँग्रेस कार्यकर्त्यावर दगडफेक झाली आणि याच्याच निषेधार्थ काँग्रेस पदाधिकारी आता फरास खाना पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करतायत। दगडफेकीच्या घटनेमुळे आता काँग्रेसचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। फरासा खान पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेसचा ठिय्या आंदोलन आहे। दगडफेकीच्या घटनेमुळे काँग्रेस आता आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजपने दगडफेक केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सचिन, जे आपण पाहतोय की हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन सुरू झालं, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात जे आक्षेपार्ह विरोध केला, वक्तव्य केलं, त्याबद्दल सगळीकडेच पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दगडफेक झाली, या आंदोलनाला खरं तर आता वेगळीच दिशा मिळते, हिंसक वळण आलंय, काय आपली प्रतिक्रिया? पक्ष हा विकृत राजकारण करते धर्मांधतेसाठी आणि त्यांनी अध्यक्षांनी छत्रपतींच्या विरोधामध्ये बोलणं केलं म्हणजे हा कुठला आता कयास काढला यांनी? असं आहे की हा कांगावा करणं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं एक कामच आहे। नरेंद्र मोदीजींची तुलना ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांशी केली जाते त्यावेळेला मूग घेऊन गप्प का असतात हे लोक? आणि ते सरळ भाजपच्या कार्यालयामधनं होतं, पुस्तक प्रकाशित होतं, त्यावेळेला गप्प बसले हे लोक। शिवरायांचा वारंवार अपमान करणारे काम ह्यांनीच केलेलं आहे। आणि टिपू सुलतानच्या संदर्भात बोलायचं असेल तर यांनाच प्रेम होतं अनेक वर्ष। मी तर आज पुरावे दिलेले आहेत की कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं अकोल्यामध्ये महानगरपालिकेमध्ये त्या सभागृहाचं नाव टिपू सुलतानच्या नावाने राहिलं पाहिजे ह्याचा प्रस्ताव केला होता, तो भाजपच्याच तर्फे आला होता। मुंबईमध्येही अशा तऱ्हेने रस्त्यांचे नाव टिपू सुलतानच्या नावाने द्यायचे, हे भाजपचे नेते त्यावेळेला होते। या ऋतू तावडे ज्या आता महापौर आहेत त्या तिथे दिसत आहेत, त्याचेही पुरावे मी दिलेले आहेत। आणि त्यामुळे हे आणि येदुरप्पा असतील किंवा रामनाथ कोविंदजी जे आपले पूर्व राष्ट्रपती आहेत त्यांचं त्यांच्याबद्दल मत बघा, हे ते भाजपच्या माध्यमातून झालेले मत आहेत, नाही सरकारच्या माध्यमातून। त्यामुळे हे जे काही सांगितलं जाते ते अत्यंत विकृत राजकारण करायचा प्रयत्न आहे, ध्रुवीकरणाचं राजकारण करायचंय। टिपू सुलतानचं नाव घ्यायचं, त्यांना प्रेम होता, आता ते ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी ते वाईट झाले। त्यामुळे भाजपकडे लक्ष देण्याचं कारण नाही, यांचं हे अशाच तऱ्हेने चालणार। जनतेचे जे सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत त्यांच्याकडनं दुर्लक्ष होते, ही दुर्दैवाची बाब आहे। आज कायदा सुव्यवस्था बिघडली महाराष्ट्राची, त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये ते। पोलीस ऑफिसर तिथे बारमध्ये डान्स करतायत, त्याच्याबद्दल मुख्यमंत्री बोलणार नाहीत। त्यामुळे जनतेचं लक्ष हे संपूर्णपणे जनतेच्या प्रश्नांशी आहे, ज्याच्या संदर्भात यांच्याकडे उत्तर नाही, हे लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधून घेण्यासाठी अशा पद्धतीचं विकृत राजकारण करत राहतात। त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे। आणि आता तर दगडफेक वगैरे चालली म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे राज्य सरकार त्याला पाठिंबा दिसतोय। निश्चितच धन्यवाद सचिनजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। फरासा खाना पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेस आक्रमक झालेला आहे, ठिय्या आंदोलन करते। भाजपने दगडफेक केल्याच्या निषेधार्थ फरासा खाना पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेसचा ठिय्या चालू आहे।
दगडफेकीच्या घटनामुळे काँग्रेस आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेससाठी आंदोलन सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याला दगडफेक केली, त्याला तो रक्तबंबाळ झाला. याच्या निषेधार्थ आता हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. अतुलजी, आपण पाहतोय खरं तर हे जे आंदोलन सुरू आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जे त्यांनी वक्तव्य केलं त्यावर होतं. त्यानंतर आता हिंसक वळण आलंय ह्या आंदोलनाला. कार्यकर्त्यांचे डोकी फोडले जात आहेत, पोलीस कर्मचाऱ्यांना देखील जखमी झालेले आहेत. आपली प्रतिक्रिया? असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्या विचाराचे लोक आहेत ज्या विचाराच्या मुळात आज देवेंद्र फडणवीस इथे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा 2 वेळा राज्याभिषेक न होऊ देणारे हेच लोक आहेत. क्षत्रियाचा नायनाट करणाऱ्या परशुरामाचा सपोर्ट करणारे हेच लोक आहेत. आणि जेव्हा स्वातंत्र्य लढा सुरू होता तेव्हा काँग्रेस जनतेसोबत मिळून स्वातंत्र्यासाठी लढा करत होते. त्यावेळेस इंग्रजांची मुखबिरी करणारे हे लोक यांनी आम्हाला शिकवू नये. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं नाही संपूर्ण मानवतेचं दैवत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य केलं हे भाजपची खोटी टूम आहे. मुळात प्रश्न असा आहे की एसटीन फाईलमध्ये जे यांचं चारित्र्य उघड आलेलं आहे तसं ते हे चारित्र्यहीन आहेच. प्रज्वल रेवन्नाचा सपोर्ट करणारे प्रधानमंत्री आहेत, कमले सुतार आहेत. किती लोकांची नावं घ्यावे आपण. म्हणजे यांनी हायवे सुद्धा सोडला नाहीये. धाकड नावाचे हायवेवर काय करत होते तेही लोकांनी पाहिलेलं आहे. ते आता किती नावं घ्यावेत. जे यांचे ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा ओव्हरसीज बीजेपीचे उपाध्यक्ष जे आहेत त्यांना बलात्काराच्या 5 महिलांच्या बलात्कारामध्ये 40 वर्षाची शिक्षा झालेली आहे. ब्रजभूषण शरण सिंग, किती नावं घ्यावे हे लोक सांगणार आहे. त्या इस्टिन फाईल मधून वाचण्यासाठी ह्या लोकांनी सगळा हा कांगावा केलेला आहे. हे मूळ सत्य आहे. निश्चितच अतुलजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेससाठी आंदोलन सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर केलेल्या दगडफेकी विरोधात निषेध व्यक्त करण्यात येतोय. खरं तर भाजपने दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेस करते आणि त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेसचा हा ठिय्या आंदोलन आपल्याला पाहायला मिळतोय. पोलिसांचा देखील फौजफाटा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. काँग्रेसचे कार्यकर्ते पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन मांडूनच बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुण्यातील भाजप काँग्रेस आंदोलनाची दिशा आता बदलते की काय हे आता पाहायला मिळतंय. दगडफेक झालेली आहे, पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी आता फरासखान पोलीस ठाण्यात जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात केलेल्या तुलनेमुळे परत आता राज्यभरात याबाबतचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत. राज्यभरात हे आंदोलन सुरू आहे. भाजप आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे काँग्रेस हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेत. या आंदोलनात दगडफेक झाली. पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी जखमी झाली. पोलिसांना देखील हे आंदोलन थांबवणं थोडं आंदोलन करतात आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे आंदोलन पेटलं आणि दगडफेकी झाली. या दगडफेकीत काँग्रेस कार्यकर्ता आणि पोलीस देखील जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि भाजपने दगडफेक केले या आरोपात आता काँग्रेस पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन मांडतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.